नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. हो, राजकारणी लोक कसे विचार करतात आणि ते आयुष्यात एवढे पुढे कसे जातात. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो, अरे तो राजकारणी आहे म्हणून पुढे गेला, त्याच्या ओळखी आहेत म्हणून तो मोठा झाला. पण खरं काय आहे माहिती आहे का? त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि आपण हाच विषय खोलात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, यश हे नशिबाने मिळत नाही बरं, ते विचारांनी मिळतं. सर्वात पहिली गोष्ट, राजकारणी लोक भावना बाजूला ठेवून विचार करतात. मित्रांनो, आपण काय करतो? कोणी बोललं की आपल्याला लगेच राग येतो, आपलं मन दुखावतं आणि आपण त्यावरच अडकून बसतो. पण मित्रांनो, राजकारणी लोक तसं करत नाहीत. त्यांना रोज टीका ऐकावी वाटते. लोक वाईट बोलतात तरी ते शांत राहतात. ते फक्त एकच विचार करतात, यातून मला काय फायदा होऊ शकतो. मित्रांनो, ते इमोशनल नाही तर खूप प्रॅक्टिकल असतात. आता दुसरी गोष्ट, ते प्रत्येक माणसात संधी बघतात. मित्रांनो, आपण काय करतो? कोणी आवडला नाही तर त्याच्याशी बोलणं बंद करतो. पण राजकारणी लोक असं करत नाहीत. त्यांना माहिती असतं, आजचा शत्रू उद्या मित्र होऊ शकतो. म्हणून ते कोणालाही पूर्णपणे दूर करत नाहीत. ते फक्त वेळेची वाट पाहतात. आता मित्रांनो, तिसरी गोष्ट, ते लांबचा विचार करणारे असतात. मित्रांनो, आपण काय करतो? आज काय मिळेल, आज काय फायदा होईल याचाच विचार करतो. पण राजकारणी लोक 5 वर्ष पुढचं बघतात आणि 10 वर्ष पुढचं पण बघतात. ते आज थोडं सहन करतात, कारण त्यांना माहिती असतं योग्य वेळ आली की आपण वर जाणार. आता मित्रांनो, चौथी गोष्ट, ते लोकांना समजून घेतात. मित्रांनो, राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही, ते लोकांचं मन जिंकणं आहे. ते लोकांचं वागणं बघतात, लोकांना काय आवडतं, लोक कशावर खुश होतात आणि लोक कशावर रागवतात, आणि त्यानुसार ते स्वतःचं वागणं बदलत असतात. मित्रांनो, आता पाचवी गोष्ट, ते स्वतःची इमेज तयार करतात. मित्रांनो, आपण काय करतो की लोक काय म्हणतील याची भीती बाळगतो. पण मित्रांनो, राजकारणी लोक लोकांना काय दिसेल हे ठरवतात. ते स्वतःची अशी इमेज तयार करतात जी लोकांना आवडेल. मित्रांनो, आता 6वी गोष्ट, ते अपयशाला घाबरत नाहीत. मित्रांनो, आपण एकदा फेल झालो की पुन्हा प्रयत्न करायला घाबरतो. पण राजकारणी लोक अनेक वेळा हरतात तरी ते पुन्हा उभे राहतात, कारण त्यांना माहिती असतं जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत गेम संपत नाही. आता मित्रांनो, 7वी गोष्ट, ते नेटवर्क तयार करतात. मित्रांनो, एकट्याने कोणीही मोठं होत नाही. राजकारणी लोक प्रत्येक प्रकारच्या लोकांशी संपर्क ठेवतात. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांसोबत संबंध ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे लोकच आपल्याला पुढे नेतात. आता मित्रांनो, 8वी गोष्ट, ते संधीची वाट बघत नाहीत तर ते संधी निर्माण करतात. मित्रांनो, आपण काय करतो? आपण वाट बघतो, कधीतरी चान्स मिळेल, पण ते परिस्थिती आपल्या बाजूने वळवतात. 9वी गोष्ट, मित्रांनो, ते त्यांचा टायमिंग खूप चांगलं वापरतात. ते घाई करत नाहीत, योग्य वेळेची वाट पाहतात आणि वेळ आली की एकदम मोठी चाल खेळतात. मित्रांनो, आता 10वी गोष्ट, ते स्वतःवर विश्वास ठेवतात. लोक काहीही बोलले तरी ते स्वतःवर विश्वास ठेवतात. मित्रांनो, हा आत्मविश्वासच त्यांना पुढे नेतो. आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण यातून काय शिकायचं? मित्रांनो, आपल्याला राजकारणी बनायचं नाही, पण त्यांचं विचार करण्याचं तंत्र शिकायचं आहे. भावनावर कंट्रोल ठेवायचा, लोकांना समजून कसं घ्यायचं, नेटवर्क कसं वाढायचं आणि लांबचा विचार कसा करायचा. मित्रांनो, अपयशाला घाबरायचं नाही आणि योग्य वेळेची वाट बघायची. मित्रांनो, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, ते फक्त वेगळा विचार करतात. आणि जर तुम्ही तुमचा विचार बदलला तर तुमचं आयुष्य नक्की बदलेल. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल गुप्त चाणक्य नीतीला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.